नंदीग्राम एक्सप्रेसच्या फर्स्ट क्लास AC कुपेची फुलं, फुगे, गुलाबाच्या पाकळ्या आणि आय लव्ह यूचे संदेशाचे हनीमून सूटप्रमाणे आकर्षक सजावट केल्या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर रेल्वे प्रशासनाच्या कारवाईत तिकीट तपासनीस म्हणजेच TC निलंबित करण्यात आला आहे. जालना स्थानकावर नंदीग्राम एक्सप्रेसच्या फर्स्ट AC कुपेमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करणाऱ्या डेकोरेटर विरुद्ध गुन्हा दाखल घटनेची विभागीय चौकशी सुरू आहे. तर झालं असं की सोशल मीडियावर सध्या रेल्वेचा फर्स्ट AC कुपेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. एका विवाहित जोडप्यासाठी फुलं, फुगे, गुलाबाच्या पाकळ्या आणि आय लव्ह यू असा संदेश लावून संपूर्ण कुपेची हनीमून सूटप्रमाणे सजावट करण्यात आल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित तिकीट तपासनीसाला निलंबित केले असून अनधिकृतपणे रेल्वेत प्रवेश करणाऱ्या डेकोरेटर विरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 6 जुलै रोजी गाडी क्रमांक 11002 नांदेड मुंबई नंदीग्राम एक्सप्रेसच्या प्रथम श्रेणी वातानुकूलित कुपेमध्ये प्रवास करणाऱ्या एका दाम्पत्याने ऑनलाईन माध्यमातून खासगी डेकोरेटरची नियुक्ती केली होती. त्यानुसार जालना रेल्वे स्थानकावर संबंधित डेकोरेटरने रेल्वेची अधिकृत परवानगी न घेता फर्स्ट AC कुपेमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करून सजावट केली. सजावटीमध्ये रंगीबेरंगी फुले, फुलांची आरास, गुलाबाच्या पाकळ्या, आकर्षक लाईट्स तसेच आय लव्ह यू असा संदेश लावून संपूर्ण कुपेला हनीमून सूटचे स्वरूप देण्यात आले होते. या सजावटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर काही वेळातच मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. त्यानंतर अनेकांनी अशा सजावटीला परवानगी दिली होती का असा प्रश्न उपस्थित केला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेत चौकशीत संबंधित डेकोरेटरने जालना स्थानकावर अनधिकृतपणे रेल्वेच्या कुपेमध्ये प्रवेश केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ड्युटीवरील संबंधित तिकीट तपासनीस यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. तसेच संपूर्ण प्रकरणाची सविस्तर विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असून चौकशी अहवालानुसार दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान संबंधित डेकोरेटर विरुद्ध रेल्वे कायद्यातील तरतुदींनुसार रेल्वे गाडीत अनधिकृत प्रवेश, विना तिकीट प्रवास तसेच रेल्वे परिसरात अनधिकृतपणे प्रवेश, ट्रेसपासिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी अधिक कडक उपाययोजना केल्या जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.